दादू दादू तुला खिच्ची आवडली? हा म्याव 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 आली. खिच्ची आवडली तुला? आणि आमच्या इकडे खेड्याने अशी मस्त ताजी गावरान कोथिंबीर शेतकऱ्याच्या शेतातली जास्त 2 किलो घेतलेले, छानपैकी पाणी मारलेलं नाही, काही नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज आपण व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात केलेली आहे. सकाळची सगळी कामं मी आवरली आणि चला म्हणलं देवपूजा करायची ती. तर आमच्या हॉटेलवर फुलाची झाडं आहे, चाफा आहे, जास्वंद आहे, पांढऱ्या फुलाची, कनेरी आहे, लाल कनेरी. तर चला म्हणलं हॉटेलवर फुलं घेऊन या पूजेसाठी म्हणून आपण हॉटेलवर आलो. मी आणि आमचं छोटं नातूबाळ आलो, त्याची छोटी सायकल घेऊन आलो तर हॉटेलवर. आणि घरी पुरणपोळीचा स्वयंपाक होता म्हणून चला म्हणलं थोडासा मसाला पण न्यायचा होता. आम्ही जास्त मसाला वापरत नाही, खात पण नाही जास्त मसाला ॲसिडिटीमुळं. तर आपण मी किचन उघडलं हॉटेलचं आणि तिथला थोडा मसाला घेतला. आणि इकडं मग जास्वंदीला बरेच अशी फुलं लागलेली होती. आणि पोपायला पण पहा किती पोपायच्या झाडाला इतके गच्च भले जागेवर पोपाय अशा पिकायल्यात, गळून पडायल्यात. तर चला म्हणलं आपण नातोबाळ तोपर्यंत सायकलो थांबलो तर माझी फुलं वगैरे ते घेईपर्यंत. तर चला मग जास्वंदीची फुलं घेतली, पुन्हा पांढरी फुलं घेतली आणि सगळी फुलं घेतली. काय कॅरी बॅगमध्ये भरली, मसाला घेतला, काय डबे भांडे घेतले सगळे. आणि निघालो बघा आम्ही रोडने छोटं त्याला सायकलं बसून. तर निघालो तर बघा आम्ही आता घरापर्यंत आलेलो आहेत, कारण आता देवपूजा वगैरे करायची होती. तर चला तर मग. आणि कसं सकाळी सकाळी ते लवकरच उठतात ना छोटे मुलं, म्हणून त्यांना सोबतच घ्यावं लागतं, फिरावं लागतं. तर चला देवपूजा वगैरे झाली. आज आता 3-4 दिवस झालं पाऊस नाही आपल्या इकडं परभणीला, बाकी पडायला नांदेडला आहे सगळीकडं. आता इकडं पाऊस नाही, मस्त उघाड पडली, त्यामुळे आपण अंगणात मस्त चूल पेटवली, कारण पाऊस पडला तर चूलच मांडता येत नाही. तर म्हणलं चला छान मस्त निवारायला मस्त वाटायले. आता संध्याकाळची वेळ झालेली, तर चला आता स्वयंपाक माझा होत आला. म्हणलं आता गॅसवर तर सुनबाई करते, पण म्हणलं चला तिला पण कधीतरी आराम पाहिजे ना. तर चला मस्त चुलीवर स्वयंपाक चालू आहे. तर इकडं पहा. आणि आता श्रावण महिना सुरू झालेले, तर मार्केटला बाजारात भरपूर असे मुळे विकायतात. आमच्या गावचा आठवडी बाजार असते, तर मी तिथून मुळा आणला होता एक. तर त्याला मुळा खिसून हिरवी मिरची मुगा डाळ घालून मस्त मुळ्याची चटणी केलेली आहे. पाय इकडं मस्त कुंभारी मातीचं भांड्यातली खिचडी केलेली आहे. मस्त तर छानपैकी खमग अशी खिचडी गेली. आणि मस्त या चुलीवरच्या गरम अशा कडक छानपैकी अशा भाकरी केलेल्या आहेत. आज मस्त भाकरीचा बेत साध्या. तर चला. आणि इकडं पहा कुंभारी खापराची मी काटवट घेतली होती, कुंभारी माशी कुत्र्या पा, त्याच्यामध्ये मस्तपैकी छानपैकी अशा भाकरी एवढ्या छान येलेत ना. तर फक्त काय करते, फुटेल मग खाली असा कपडा अंतरायचा, या पाय छानपैकी भाकरी येईल. तर चल. दादू दादू तुला खिच्ची आवडली? हा म्याव 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 आली. खिच्ची आवडली तुला? आणि आमच्या इकडे खेड्याने अशी मस्त ताजी गावरान कोथिंबीर शेतकऱ्याच्या शेतातली जास्त 2 किलो घेतलेले, छानपैकी पाणी मारलेलं नाही, काही नाही. भाकरी झाल्याच्या नंतर मस्तपैकी चुलीत वांगे पण भाजले भरताचे असे छान. आणि इकडे पहा थोडीशी शेवगा आपण केलेलं आहे, शेवग्याची भाजी पण केलेली आहे मस्तपैकी बिगर मसाल्याची, कारण चटणी पण आहे मुळ्याची. आणि पातळ शेवग्याची भाजी पण केली. आणि लगेच कारण लोखंडाच्या कढईत केल्यामुळं ते काळी पडते जास्त ठेवलं, त्यामुळे लगेच आम्ही डब्यात काढून घेतलेले. तर चला आता मस्त गरमागरम जेवण करायची. मस्त गरमागरम आम्ही इथंच बसून जेवण करणार आहे अंगणामध्ये.